आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच खूप जवळचा आहे आणि तो म्हणजे अतिविचार, ओव्हर थिंकिंग. हे ना एका अदृश्य मानसिक तुरुंगासारखं आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच अतिविचार करणाऱ्या मनाची रचना आतून नेमकी कशी असते हे अगदी सविस्तर उलगडून बघणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. आता बघा, हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने घेतलाय. दिवसभराच्या कामानंतर शरीर अगदी गळून गेलेलं असतं, डोळे जड झालेले असतात, पण मन मात्र शांत व्हायचं नाव घेत नाही. डोक्यात विचारांचं चक्र अगदी सुसाट धावत असतं. जुने संवाद, जुन्या घटना हे सगळं थांबवणं जवळपास अशक्य वाटतं. आणि खरं सांगायचं तर ही अवस्था अक्षरशः पिळून काढणारी असते. रात्रीचे 3 वाजलेच, सगळीकडे सामसूम आहे, पण आपण मात्र छताकडे शून्यात पाहत पडून आहोत आणि डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलंय. खरं तर मानवी मेंदूची रचनाच मुळात समस्या सोडवण्यासाठी झालीय. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपला मेंदू या संपूर्ण आयुष्यालाच एक न संपणारी समस्या मानू लागतो आणि मग तिथूनच ह्या रात्रीच्या अतिविचारांना खतपाणी मिळतं. पण असा विचार कधी आलाय का की आपला मेंदू असं का करतो? याचं एक मुख्य कारण आहे. आपल्या मेंदूला असा एक गोड गैरसमज असतो की जर आपण एखाद्या गोष्टीचा पुरेसा विचार केला ना तर भविष्यात होणारा त्रास आपण नक्कीच टाळू शकतो. अतिविचार करून आपण परिस्थितीवर ताबा मिळवतोय असा खोटा दिलासा मेंदू स्वतःला देत असतो. आणि गंमत म्हणजे हे सगळं आपल्या नकळत अगदी अजाणतेपणे घडत असतं. प्राचीन मेंदू आणि आधुनिक समस्या. आता उत्क्रांतीच्या टाईमलाईनवर थोडं मागे जाऊन बघूया, म्हणजे ही थकवणारी सवय नेमकी आली कुठून हे आपल्या लक्षात येईल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना खऱ्याखुऱ्या जीवघेण्या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं होतं, जसं की जंगली श्वापद. त्यामुळे त्यांचा मेंदू सतत धोक्याच्या शोधात असायचा. पण आजच्या आधुनिक जगात आपला मेंदू तोच जगण्याचा अटीतटीचा दृष्टिकोन आपल्या भावनिक धोक्यांना लावतोय. मग तो एखाद्याने दिलेला नकार असो, भविष्याची अनिश्चितता असो किंवा एखादी छोटीशी सामाजिक चूक असो. म्हणूनच हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की अतिविचार करणं हे कोणतंही व्यक्तिगत अपयश नाहीये. आधुनिक जगात चुकून ट्रिगर झालेली ती केवळ एक प्राचीन सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू फक्त आपल्याला सुरक्षित ठेवण्याची धडपड करत असतो, दुसरं काही नाही. न सुटलेल्या भावनिक गुंतागुंतींची पुनरावृत्ती. आता आपण एका अशा वास्तवाकडे वळणार आहोत जी थोडं धक्कादायक आहे. आपल्याला ज्या गोष्टी पुसून टाकायच्या असतात त्याच गोष्टी मेंदू पुन्हा पुन्हा का उगाळत बसतो ते पाहूया. एखादा लाजिरवाणा प्रसंग, एखादा पश्चाताप किंवा कुणी दिलेला नकार. हे अत्यंत तीव्र भावनिक प्रसंग मेंदूचं लक्ष वेधून घेतात. कारण मेंदूला तिथे एक प्रकारचा शेवट किंवा आपण ज्याला क्लोजर म्हणतो तो हवा असतो. अरे, हे वेगळ्या प्रकारे कसं हाताळता आलं असतं हा प्रश्न मेंदू स्वतःला अक्षरशः 1000 वेळा विचारत राहतो. आणि म्हणूनच हे विचार डोक्यातून जात नाहीत. आणि याच अपूर्ण भावनिक प्रक्रियांमुळे विचारांची एक न संपणारी लूप तयार होते. हे न सुटलेले भावनिक धागे खऱ्या अर्थाने एका मानसिक तुरुंगाच्या गजांसारखं काम करतात. ते मनाला एकाच जागी एकाच विचारात जखडून ठेवतात आणि आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत. आणि सूर्य मावळल्यावर हे सगळं कसं वाढतं हे बघण्यासारखं आहे. दिवसाच्या गोंधळात आणि कामाच्या रगाड्यात आपण या विचारांना कसं तरी दाबून ठेवतो. पण जेव्हा रात्रीची शांतता पसरते ना, तेव्हा आपली ही आधीच थकलेली मज्जासंस्था या सर्व दडपलेल्या विचारांना समोर आणते आणि मग हे लपलेले विचार अचानक पृष्ठभागावर उफाळून येतात. नियंत्रणाचा खोटा आभास. आता या मानसिक तुरुंगात आपल्याला गोलगोल फिरवत ठेवण्यासाठी मेंदू जे खोटे तर्क लढवतो त्याचं थोडं विश्लेषण करूया. बघा, अतिविचार केल्याने आपल्या हातात सगळं नियंत्रण आहे असा एक खोटा आभास निर्माण होतो. मेंदूला वाटतं मी मानसिकदृष्ट्या आधीच सगळी तयारी केली तर पुढे काहीही वाईट होणार नाही. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. आपण कितीही विचार केला, कितीही मानसिक तयारी केली तरीही मानवी जीवनात येणारी अनिश्चितता, अपयश किंवा वेदना आपण 100% कधीच टाळू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि इथेच एक भयानक वास्तव समोर येतं. आजच्या या डिजिटल युगात आपल्या मेंदूवर माहितीचा इतका भडीमार होतोय की त्यामुळे आपली मज्जासंस्था, नर्वस सिस्टम सतत एका तणावपूर्ण अवस्थेत अडकून पडलीये. फोनवरचे सततचे नोटिफिकेशन्स, जगाची अगणित मतं, सोशल मीडियावरील ती न संपणारी तुलना आणि 24 तास चालणाऱ्या वाईट बातम्या या सगळ्यामुळे मेंदूला कधीच उसंत मिळत नाही. आपण जेव्हा सतत या माहितीचं सेवन करत राहतो तेव्हा मज्जासंस्था कायम ऑन मोडवर असते आणि या सततच्या ओव्हर स्टिम्युलेशनमुळे आपली चिंता आणि अँक्झायटी वाढते. एकाच गोष्टीवर वारंवार विचार करण्याची सवय जडते आणि सरतेशेवटी आपण भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून जातो. हे एक भयंकर आणि न संपणारं चक्र आहे. आता एक विरोधाभास ऐका.
जे लोक अतिशय विश्लेषणात्मक आणि हुशार असतात ना, त्यांच्यावर या गोष्टीचं मानसिक ओझं जरा जास्तच असतं. कारण जे लोक अधिक जागरूक असतात ते एकाच परिस्थितीच्या अनेक बाजू पाहू शकतात आणि जेवढ्या जास्त शक्यता आपल्याला दिसतात तेवढी एखाद्या गोष्टीची खात्री मिळणं कठीण होत जातं. म्हणूनच अशी माणसं लपलेल्या धोक्यांवर आणि परिणामांवर जास्त विचार करतात. स्थिरतेसह अनिश्चिततेवर मात करणे. आता या अतिविचाराच्या गुदमरून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडून आपण एका शांत आणि तत्वज्ञानात्मक वळणावर येऊया. यातून बाहेर पडायचा मार्ग काय असू शकतो? या प्रश्नावर जरा सखोल विचार करूया. मानव केवळ वेदनांना घाबरत नाही, तर पुढे काय होणार आहे हे माहीत नसण्याची जी अवस्था असते, म्हणजेच अनिश्चितता, तिची त्याला सर्वात जास्त भीती वाटते. ह्याच अनिश्चिततेच्या भीतीपोटी कदाचित मन सतत अतिविचार करत असावं, कारण त्याला प्रत्येक गोष्टीची आधीच गॅरंटी हवी असते. आणि याचा परिणाम काय झालाय माहितीये? आपल्यापैकी अनेकांना आता शांतपणे कसं जगायचं हेच विसरायला झालंय. सतत विश्लेषण करणं, भविष्याचे अंदाज बांधणं आणि मानसिक पातळीवर सतत काहीतरी करत राहणं याचं मेंदूला अक्षरशः व्यसन लागले. त्यामुळे जेव्हा खरंच शांतता असते तेव्हा या व्यसनाधीन मेंदूला ती शांतता चक्क असुरक्षित आणि धोक्याची वाटू लागते. पण सत्य हे आहे की सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने कधी खरी शांतता मिळत नाही. मानवी जीवनात अनिश्चितता हा एक नैसर्गिक भाग आहे आणि आपण ती खंबीरपणे स्वीकारू शकतो हे ज्या दिवशी मनाला समजतं, खऱ्या अर्थाने त्याच दिवशी आपल्या खऱ्या शांततेची सुरुवात होते. हा किती मोठा आणि गंभीर विरोधाभास आहे ना. आपलं मन आपल्याला संभाव्य दुःखापासून आणि वेदनांपासून वाचवण्याचा सतत आटोकाट प्रयत्न करत असतं, पण हे संरक्षण करण्यासाठी ते जे अतिविचारांचं चक्र निर्माण करतं, ते चक्रच शेवटी आपल्या थकव्याचं आणि मानसिक दुःखाचं मूळ कारण बनून जातं. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण करायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा रात्री आपले विचार अनियंत्रित होतील तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. आपण खरोखरच एखादी समस्या सोडवत आहोत की फक्त भविष्यातील अनिश्चिततेवर नियंत्रण मिळवण्याचा एक व्यर्थ प्रयत्न करत आहोत? हा प्रश्न नक्कीच आपल्याला वास्तवाची जाणीव करून देईल. आजच्या या सत्रातून नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. जर अशाच महत्त्वपूर्ण विषयांचं विश्लेषण पाहायला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या पुढच्या सत्रात आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. मानवी मनाला इतरांच्या मान्यतेची म्हणजेच व्हॅलिडेशनची इतकी गरज का असते आणि नकाराचा मेंदूवर इतका खोलवर परिणाम का होतो? तोपर्यंत स्वतःला जपा आणि मनाला